हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे रसमलाई केक. 1/2 kg कस्टमाइज केक आहे. फार्मा मेडिकल थीमवरती आपण आज केक बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ते पाहू शकता मी एक बटर पेपरचा वापर केलेला आहे आतमध्ये टीनमध्ये. तर त्याच्यामुळे काय होतं, आपला टीन आहे ना अजिबात खराब होत नाही. आतून इझी टू रिमूव्ह आपण करू शकतो. गरम गरम स्पॉन्ज आपण त्याच्यातून बाहेर काढू शकतो आणि कटही करू शकतो. पण ज्यावेळेस आपण डायरेक्ट टीनमध्ये स्पॉन्ज बेक करायला ठेवतो तर त्याच्यामुळे काय होतं, तर बेस ब्रेक होण्याची शक्यता असते, म्हणजे तुटण्याची शक्यता असते. तर इथे आपण ती रिस्क घेऊ शकत नाही, कारण अर्जंट ऑर्डर आली तर पटकन केक बनवून देता पण आला पाहिजे. आणि फ्रेश केक प्रत्येक कस्टमरला गेलाच पाहिजे, ह्याची काळजी नक्की घ्यावी. ठीक आहे. तर हे थोडंसं डार्क झालेलं आहे, ते काढून टाकलेलं आहे मी. आणि इथं मी हा केक बनवत आहे क्रशपासून. आणि आयसिंगला आपण वापर केलेला आहे आईस क्यूबचा. ठीक आहे. तर नॉर्मल आईस क्यूबने पण तुम्ही ट्राय करून पाहू शकता की केक आपला पटकन सेट होतो आहे की नाही. तर मसाला आईस क्यूब वगैरे वापरायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण आईस क्यूब वापरून केकला सेट करू शकतो 10 मिनटामध्ये, आणि पटकन आपण कस्टमरला देऊ पण शकतो. तर नक्की ट्रिक ही आहे, एकदम इझी, सोपी आणि बिना खर्चिक आहे. फक्त मसाला आईस क्यूबऐवजी आपल्याला काय करायचे, नॉर्मल आईस क्यूब किंवा जे आपण शुगर सिरप वापरतो ना, तर त्याच्यामध्ये ते जे शुगर सिरप आपण साखर विरघळून वापरतो तेच काय करायचं, आपल्याला त्याचा बर्फ बनवायचं आहे. आणि नंतर केकमध्ये सोकिंग करताना नॉर्मल वॉटरमध्ये ते आपण मिक्स करून घ्यायचे. बाकी आईस क्यूबमध्ये आपल्याला काही टाकायची गरज नाही. तर याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ही ट्रिक तुम्हाला कोणी सांगणार नाही, हे मी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपले 3 लेअरला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. लेअरिंग करून झालेलं आहे आणि क्रम कोट करायचे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, तर एकदम व्हाईट केक बनवायचा आहे आणि खाली एक ब्ल्यू लाईन द्यायची, बस एवढीच. तर त्याच्यासाठी काय करायचे, क्रीममध्ये आपण कंडेन्स मिल्क ॲड करणार आहे. तर रसमलाई केक आहे, तर रसमलाई केकसाठी आपण कंडेन्स मिल्क वापरायचं आहे, जेणेकरून त्या केकला ना रसमलाईचा टेस्ट आला पाहिजे. जेणेकरून आपण केक बनवत आहे काय, तर क्रशपासून. तर जर क्रशपासून केक बनवत असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क नक्की वापरा. आणि डायरेक्ट तुम्ही रेडीमेड आपली रसमलाई भेटते त्याच्यापासून बनवत असेल तर ह्याची काय गरज नाही. बट जर तुम्ही क्रशपासून बनवत आहे तर नक्की नक्की ट्राय करा कंडेन्स मिल्क वापरायचं, जेणेकरून तुमच्या ऑर्डर इन्क्रीज होण्याची 100% गॅरंटी असते. ठीक आहे. तर लास्टला मी काय केलेले, परफेक्ट फिनिशिंग पाहिजे ना, तर डायरेक्ट काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि नंतर एकसारखं रोलिंग करत जायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या केकला एकसारखा लुक येतो. प्रॉपर चारी बाजूने केक आपला एकसारखा दिसतो. कस्टमाइज केकमध्ये हे लक्ष ठेवायचं असते की जेणेकरून आपल्या केकमध्ये सर्व एकसारखं दिसलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे पाहू शकता, वरून पण पूर्ण व्हाईट केलेलं आहे, खालून पण पूर्ण व्हाईट आहे. फक्त नंतर लास्टला पाहू शकता तुम्ही की काय केलेलं आहे ते. ठीक आहे. नंतर हे सर्व वरचं आणि आपला जो क्रीमचा स्पॅच्युला असतो ना, त्याने काय करायचं, त्याच्या शेंड्याने वरची क्रीम असे क्रॉसमध्ये करून सगळीकडे पसरवून घ्यायची, सगळी एकसारखी. आणि ते पण पाहू शकता, आपल्याला स्क्रॅपरची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण ह्याने पण करू शकतो. आणि क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची, जास्त घट्ट पण झाली नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण राहिली नाही पाहिजे, जेणेकरून काय होतं, केकला परफेक्ट फिनिशिंग येते. आणि आता गरमीचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे काय करायचं, पटपट पटपट जे क्रीमचं काम आहे ना, ते पटपट करून घ्यायचं. नाहीतर काय होतं, जास्त वेळ जर आपण त्याच केकला सारखं क्रीम काढ लाव केलं तर काय होतं, तर त्याला बबल्स येण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे जेवढी आपल्याला गरज आहे तेवढी क्रीम बाहेर काढून घ्यायची आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवायची. ठीक आहे. लास्टला आपण इथं घेतलेली आहे ब्ल्यू कलरची क्रीम. त्याला आपण काय करणार आहे, तर फक्त सिंगल लाईन द्यायची आहे, बाकी काय करायचं नाही आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला लावायचे आहेत ग्लॉसी पेपरचे टॉपर्स. ठीक आहे. तर नंतर स्क्रॅपरने स्क्रॅप करायचं आहे. एकदम सिम्पल डिझाईन आहे, पण लुक खूप छान वाटतो.
ज्यावेळेस कस्टमरला हा फोटो पाठवला केकचा त्यावेळेस डायरेक्ट रिॲक्शन तुम्हाला मी पाहिजे तर लास्ट एंडिंगला दाखवते, कारण एकच नंबर त्याचा स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत शेअर करते की केकचा रिप्लाय काय होता डिझाईन्सचा जो आपण बनवलेले तो. कारण एवढे छान केक होतात ना ग्लॉसी पेपरने लुकवाईज, की आपण नॉर्मल केक आता सध्या कोणी ट्राय करायला बघत नाही. सर्वांना असे डिझाईन केक म्हणजे कसं स्वस्तात मस्त आणि दिसायला पण मस्त, त्याच्यामुळे सर्व ट्राय करण्याचा प्रयत्न सगळ्यांचाच चालू आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या मेनूमध्ये. हा एक मेनूमध्ये ग्लॉसी पेपरचे डिझाईन्स नक्की ठेवा आणि कस्टमरशी शेअर करा. आणि हा आहे आपला फार्मा मेडिकलचा सेटअप. तर अशी आपली केकची थीम आहे. ठीक आहे. तर जे लावताना जे केकचे टॉपर असतात ना त्याला पाठीमागं थोडीशी स्टिक कट करून लावायची. त्याच्यामुळे काय होतं की आपले केकचे टॉपर ना अजिबात हालत नाहीत आणि त्याच्यामुळे केक व्यवस्थित राहतो. म्हणजे नुसते आपण पेपर असे स्टँड केले ना तर ते इकडे तिकडे लावण्याची शक्यता असते. तर पाठीमागं छोटी स्टिक काढून लावायची अर्धी अर्धी. तर 2 स्टिकमध्ये केक आपला कवर होतो. ठीक आहे. तर घेताना कस्टमरकडूनच याचे चार्जेस घ्यायचे असतात, जे प्रिंट आपण आणतो ते. तर कुठे कुठे खूप कॉस्टली आहे. तर जिथं आपला रिजनेबल रेट आहे तिथून घेण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा. आणि अशा स्टिक मी प्रत्येक टॉपरला लावलेली आहे, कारण जेणेकरून काय होतं टॉपर्स हालत नाहीत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलेलं नाही आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब पण केलेलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशा डिझाईन नक्की ट्राय करा. तर लास्टला मी आज फ्रंट कॅमेरा माझा थोडासा ब्लर दिसत आहे, तर मी बॅक कॅमेराने याचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पाहू शकता एकदम असा मस्त लुक दिसत आहे. तर हा बघा रिझल्ट आपला. तर अशी नवनवीन डिझाईन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा केक इथं झालेला आहे कंप्लीट. ठीक आहे. तर फार्मा मेडिकलचा सेटअप आहे. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, सी यू अगेन. तर हा आहे कस्टमरचा रिप्लाय. कसा वाटला